Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. ती सफेद धाळीवाली रूम दिसते पहिल्या माळ्यावरची ती, आणि त्याच्या बाजूला जो पिंक कलरचा पट्टा आणि सफेद, म्हणजे या दोन खोल्या घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये जी सफेदवाली झाळीवाली रूम आहे ती जॉनी लिव्हर आणि त्याचे जे मित्रमंडळी होते ते लोक होते, नाही का, अरे भाई अपनी पाली आहे, ते ती होती. आणि ही बाबू भैया, सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांची रूम होती. ॲक्च्युली नॅचरल आपल्याला पिक्चर बघताना दिसते की अरे बापरे हंडा लागला असेल केवढा मोठा, पण आपण इथे आम्ही जेव्हा बघितलं ती झाडू पण नकली होती आणि तो हंडा पण नकली होता. थर्माकोलचा हंडा सेम दिसत होता. म्हणजे ज्यावेळेस ते शूटिंग करायचे इथे चाललं होतं, अरे काय मेरा ऐसा ऐसा, आणि ती जी ते बघतात ना असे एक मिळतात, अरे म्हणजे घाबरता जाऊ ना, ते असे मागून मागून येतात अरे. आणि त्यावेळेस लोकांनी जी टाळ्या वाजवून दाद दिली, ही दाद त्याच्यासाठी एक सुवर्ण क्षण म्हणतात ना, की त्यांनी तेव्हाच सांगितलं की हा पिक्चर माझा सुपरहिट झाला. पण त्यांचा तो पिक्चर सुपरहिट न होता सुपरच्या डुपरच्या हिट झाला. 132 वर्ष जुना एल्फिन्स्टनचा पूल आता जमीनदस्त होणार आहे, इतिहास जमा होणार आहे. या ठिकाणी एक नवीन पूल बांधण्यात येणार आहे, डबल डेकर पूल असणार आहे, जो आता जे शिवडी आहे तिथला जो आपला अटल सेतू आहे तिथनं ते जो कोस्टल रोड आहे त्याला जोडणारा एक पूल असणार आहे, आणि एक नेहमीचा रोजचा जो पूर्वीचा एल्फिन्स्टन ब्रिज असणार आहे तो सुद्धा तयार होणार आहे. या ब्रिजचं रिपोर्टिंग करायला आम्ही आलो होतो, आणि इथे कशा पद्धतीनं काम सुरू आहे, सध्या लोकांना काही अडचणी येत आहेत का, हे आम्ही सगळं तपासत होतो. हे तपासत असताना आम्ही त्याच्या शेजारीच एका गल्लीतनं आत आलो, आणि तिथे आम्हाला एक काका भेटले, आणि त्यांनी आम्हाला सगळी आठवण सांगितली की सध्या तुम्ही चाळ माझ्या मागे बघताय, ही चाळ आहे जवळजवळ 150 वर्ष जुनी, आणि ही सुद्धा आता या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये तोडली जाणार आहे. तिचंसुद्धा रिस्टोरेशन होणार आहे. इथल्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी हलवण्यात येणार आहे, आणि त्यानंतर इथे एक टॉवर बांधून तिथे त्यांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. पण जेव्हा आम्ही ही चाळ बघितली तेव्हा आम्हाला अनेक गोष्टी जाणवल्या, अनेक गोष्टी दिसल्या, आणि आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्हाला इथे कळाली, आणि ती म्हणजे काही वर्षांपूर्वी तुम्ही एक सिनेमा बघितला होता, फिर हेराफेरी. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनावर तो अधिराज्य करत आलेला सिनेमा आहे. आणि नेहमीच आपण जो एक सीन बघतो, जो चाळीतला सीन असतो, बाबू भैयाचं घर असतं, तिथे कपडे वाळत घातलेले असतात, जॉनी लिव्हर असतात, त्यांच्यासोबत त्यांची भांडणं होत असतात, इथला एक पाण्यावरचा तिथला सुद्धा एक सीन आहे. हे सगळं आम्हाला इथे आठवलं, हे सगळं लोकेशन बघितलं आमच्या ते लक्षात आलं. आणि या पुलासोबत, या चाळीसोबत त्या सगळ्या आठवणीसुद्धा आता जमीनदोस्त होणार आहे. म्हणूनच इथले काही रहिवासी आहेत ते आम्हाला भेटले, आणि त्यांनी आम्हाला इथल्या जुन्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. काका आहेत. काका, तुमचं नाव काय? तुषार गांगनाईक. काका, तुम्ही आम्हाला भेटला जेव्हा तुम्ही आम्हाला सांगितलं की हे इथे सीन सुरू झालेला आहे, काय आठवणी? खरं तर आम्हाला पहिले चाळीबद्दल ऐकायला आवडेल, आणि त्यानंतर त्या सिनेमाबद्दल पण ऐकायला आवडेल. आमची ही सूरज बिल्डिंगची चाळ आहे ती भिकूबाई झानुनवाला यांची होती, आणि ते त्यावेळेसच्या करोडोपती होत्या. त्यांनी ही चाळ ट्रस्ट म्हणून दिली, आणि इथे जे आमचे आहेत, आमचे गुजराती मारवाडी बांधव आहेत, आमचे मराठी बांधव आहेत, हे आम्ही गुण्यागोविंदाने, आज मला 62 वर्ष आहेत, तर आम्ही आज गुण्यागोविंदाने राहतो. ही माझी UPवाली आहेत, आमच्या ह्या भाभी आहेत आमच्या, या आम्ही इथे गुण्यागोविंदाने राहतो. भले आपसामध्ये आम्ही कितीतरी भांडलो, पण सुखदुःखाला आम्ही एकत्र येतो. हे आमच्या चाळीचं आणि आमच्या बैठ्या चाळीचं वैशिष्ट्य. आज 150 वर्ष या चाळीला झाली. 150 वर्षात चाळीमध्ये इथे अनेक पावसाळे आले, अनेक उन्हाळे आले. आमचे ज्येष्ठ जे होते किती जण ते आम्हाला सोडून गेले. आणि आता जसं तुम्ही बोललात, जसं इथे आमचं शूटिंगचं, आता ही हेराफेरीची शूटिंग ही फेमस झाली, फिर हेराफेरी, आणि फिर हेराफेरीची शूटिंग ही फेमस झाली. आणि त्याच्यामध्ये आणखी आमच्या म्हणजे भरपूर शूटिंग झालेल्या आहेत, जसं बाजार सैफ अली खान आणि विनोद मेहराचा मुलगा, याची पण चांगली शूटिंग झाली. त्याच्यानंतर शिकारी, थैमान, मराठी पिक्चर जो थैमान आला होता मिलिंद गुणाजीचा, तो मुंबईमध्ये रिलीज नाही झाला, पुण्या साईडला रिलीज झाला. तो अनेक वेबसाईट झालेले आहेत, अनेक OTTचे हे झालेले आहेत. त्याच्यानंतर जशा आपल्या TV शो हे न्यू आपले काय म्हणतात त्याला, ते आता ज्या मालिका टीव्हीच्या मालिका ह्या पण आपल्या इथे भरपूर झालेल्या आहेत. म्हणजे आमची ही चाळ जी अशी आहे ना, की फेमस असेल तर आमच्या शूटिंगसाठी सन 2006 साली, म्हणजे आता ह्याला 150 वर्ष झाली, सन 2006 साली आमच्याकडे विकासक विजयभाई खंडेलवाल ग्रुप आले. त्यांनी ही जागा ट्रस्टकडनं घेतली, विकास करण्याचं ठरवलं. पण त्यांना एवढा त्रास झाला,
एवढा त्रास झाला. कारण त्यांनी ज्यावेळेस ती चाळ घेतली त्यावेळेस त्यांना असं वाटलं की आपण 3 वर्षात करू. पण ह्या जो आता जे तुम्ही बघितलं ब्रिज तोडला, एल्फिन्स्टन ब्रिज जो तोडला, त्याच्यामुळे त्यांना एवढा त्रास झाला की त्याच्यामुळे त्यांना आपलं प्लॅनिंग, टाउन प्लॅनिंग म्हणजे त्यांचं आर्किटेक्चरला ते प्लॅनिंग बसवता येत नव्हतं. कधी 130 फूट लांब म्हणजे कटिंग होणार, कधी 160 फूट कटिंग होणार, कधी जास्त होणार. याच्यामुळे त्यांनी एवढ्या खेपा SRA म्हाडामध्ये, MMRDAमध्ये, इवन त्यावेळेसचे मुख्यमंत्री होते. आता हे रिडेव्हलपमेंटला होतं आहे, आता तुमचं इथं काय तुम्हाला कुठे पुनर्वसन करणार आहेत, काय सांगितलेलं आहे? 19 बिल्डिंग आहेत, आमची 20वी. 19 बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट हे नाही आहे ह्याच्यामध्ये. आमची एकच चाळ आहे, सूरज बिल्डिंग बैठी चाळ कंपाऊंड. याचं एकच रिडेव्हलपमेंट इथे आमचं होणार आहे खंडेलवाल ग्रुपमार्फत. हां, वेलफेअर प्रॉपर्टीजच्या विकासातून. काय आठवण आहे तुमच्या? आता तुम्ही फिल्मचं, एवढ्या फिल्मची नावं घेतली ज्याचं शूटिंग झालेलं आहे आणि तुम्ही म्हटलात की तुम्ही इतकी वर्ष इथे राहता आहात, काय आठवणी आहेत ह्या सगळ्या चाळीच्या? आणि आम्हाला थोडं शूटिंगचे किस्से पण सांगा. आठवणी म्हणजे कशा आहेत माहिती आहे? आमचं बालपण, पहिली आठवण म्हणजे आमचं बालपण इथे गेलं. आता हे आमचे अरुण सावंत, आम्ही लहानपणापासून, म्हणजे हे पण 62 वर्षाचे, मी पण 62 वर्षाचे, आम्ही लहानपणापासून एकत्र राहिलो, बागडलो, पतंगा उडवल्या, कबड्डी खेळलो, क्रिकेट खेळलो. फार म्हणजे जे आत्ता गेम नाही आहेत, म्हणजे तुमच्या गोट्या खेळायच्या, ज्या आपण लहानपणी माहिती आहे गोल आखून त्याच्या ढुसढुस म्हणून गोट्या खेळायचो, ते नाही आहे. आम्ही भवरा खेळायचो. भवरा नाही आहे, आजच्या पोरांना भवराच दिसत नाही. त्याच्यानंतर आम्ही पतंग उडवायचो. आजकालची पोरं पतंग उडवत नाही. आम्ही लंगडी खेळायचो, खो खो खेळायचो, कबड्डी खेळायचो. आमच्या इथे कबड्डी, लंगडी, खो खो आमचे असायचे. फुटबॉल खेळायचो, व्हॉलीबॉल आम्ही खेळायचो. आजकालची पोरं, हे गेम ह्या आमच्या जुन्या आठवणी आहेत की जी पोरं आधी ते खेळत नाहीत. हे स्ट्रक्चर पण आम्ही जुनं बघतोय, जरा वेगळ्या धाटणीचं आहे आणि आता इतके वर्ष टिकलेलं येते. म्हणजे तुम्ही 150 वर्षाचा संदर्भ देत आहे, म्हणजे 150 वर्ष एखादी इमारत टिकणं अवघड आहे. तर कशा पद्धतीचं बांधकाम होतं आहे? आता कसं आहे माहिती आहे, हे जे तुम्हाला दिसत आहे ना, हे पिलर वगैरे दिसत आहेत ना, हे सगळे नकली आहे. सोनं काढून गेले, लोखंड लावून गेले. म्हणजे ज्यावेळेस म्हाडाने याची रिपेअरिंग केली त्यावेळेस जे ओरिजिनल होतं ओरिजिनल साग होतं, ते ओरिजिनल साग काढून गेले. आता फक्त राहिले असतील तर ह्या बिल्डिंगच्या आतमध्ये लाकडी बीम आहेत, जेवढे म्हणजे जवळजवळ 2-2, 2.5 फुटाचे बीम आहेत सागाचे, तेच आहेत. बाकी या बिल्डिंगमध्ये सगळं लोखंड लावलेलं आहे. म्हणजे 150 वर्ष टिकली, 150 वर्ष टिकली, पण त्यांनी सोनं काढून गेले. आता हे लोखंड राहिलं आहे. आता आम्ही त्या ताई वाळत घालताना बघत होतो तिथे, तर ते सीन पण आम्हाला आठवला, तो बाबू भैया आणि त्यांच्या शेजारी असायचं ते. काय ती बिल्डिंग कुठली आहे, काय येते? ती सफेद धाळीवाली रूम दिसते पहिल्या माळ्यावरची ती, आणि त्याच्या बाजूला जो पिंक कलरचा पट्टा आणि सफेद, म्हणजे या 2 खोल्या घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये जी सफेदवाली झाळीवाली रूम आहे ती जॉनी लिव्हर आणि त्याचे जे मित्रमंडळी होते ते लोक होते, नाही का, अरे भाई अपनी पाली आहे, ते ती होती. आणि ही बाबू भैया, सुनील शेट्टी, अक्षय कुमार आणि परेश रावल यांची रूम होती. मग त्याच्यात तो सीन दाखवला आहे. ते सकाळी तो धोतर घातलेला असते आणि धोतर घालताना ते दाखवतात की अरे भाई ये किसने डाला आहे, म्हणजे तो सुनील आपला हा बोलतो, काय तो नाही परेश रावल नाही, जॉनी लिव्हर बोलतो, अरे ये मेरी पाली में किसने डाला है, तो बोलतो ये मेरा है, बोलतो तू क्या कोल्हापूर से लेके आए, बोलतो ये तेरी पाली है, तेरे बाप का है. म्हणजे एवढ्या कॉमेडी सीन होत्या. त्याच्यामध्ये इथे नळ होता, हा बघा इथे म्हणजे एक नळ होता. तो नळ म्हणजे त्याच्यामध्ये त्या सीन होती एक असा की एक हंडा आणि झाडूचं युद्ध दाखवलं आहे. ही जी जागा होती ही शाळा होती म्युन्सिपाल्टीची, ही तोडली म्हणजे काय पडायला आली. नाही तर इथे ही जुनी ह्या स्ट्रक्चरच्या प्रमाणे तीच होती. तर इथे नळ होता. तर त्यांचा तो म्हणजे झाडू आणि ह्याचं युद्ध होते. आणि ते बोलतात की बाबा तुला म्हणजे ह्याला मार, तो परेश रावल बोलतो मार उसको ये चोर आहे. म्हणजे तो बोलतोय काही सीन आहेत त्यांचे की त्याने बुटं विकलेली असतात सुनील शेट्टीची असं काहीतरी. तर त्यांची सीन चालला असतो आणि मग तो इथून हंडा फेकून मारतो. ॲक्च्युली नॅचरल आपल्याला पिक्चर बघताना दिसते की अरे बापरे हंडा लागला असेल केवढा मोठा. पण आपण इथे आम्ही जेव्हा बघितलं ती झाडू पण नकली होती आणि तो हंडा पण नकली होता. थर्माकोलचा हंडा सेम दिसत होता. आणि तो इथून नळ पण खोटा होता. आणि ती इथून तो मारली तर त्याच्या डोक्याला अरे बापरे. मग ती सीन बघताना आम्हाला मजा आली. तर आमच्या इथे ज्या थैमान शूटिंग झाली ज्यावेळेस आमच्याकडे मिलिंद गुणाजी, तर आपण बघतो ना पिक्चरमध्ये फायरिंग करतात आणि तिथे मग ती फायरिंग करताना तिथे जी समजा या गाडीवरती लागली तर ठॉय करून असं फटाके उडतात.
ते आम्ही स्वतः नॅचरल आम्ही बघितलं त्यावेळेस की ते फटाके इथून मारतात असे ठाम करून आणि मग त्या आमच्या कुंड्या होत्या त्या कुंड्या त्यांनी 2 फोडल्या. अशा सीन इथे झालेले आहेत. कोणाला घेतलं होतं का सीनमध्ये त्या फिल्मच्या वेळेस? तुमचे लोक कोणी सहभागी झाले होते? नाही म्हणजे तसे सहभागी ॲक्च्युली सहभागी झाले नव्हते. एक नाना म्हणून होते, आता त्यांना हयात नाही आहेत, ते थोडेसे इन्व्हॉल्व होते त्याच्यात. पण बाकी आम्ही पब्लिक बाहेरचं येत नव्हतं. आमची इंटरनल जे आमचे पब्लिक इथले ते आम्ही त्यांच्यामध्ये असायचो. ॲक्च्युली त्यांनी जे आहे ना, त्यांनी ज्यावेळेस ते परमिशन मागायला आले नडियादवाला, त्यावेळेस त्यांना 9 दिवसाचं परमिशन पाहिजे होतं. आम्ही दिलं नाही, कारण आमच्या लोकांना त्रास नको. 9 दिवस यायचं जायचं, त्यांचा तांडा 200-300चा आणि आमच्या लोकांना सांगितलं हे बाहेर जाओ, म्हणून आम्ही त्यांना हे नाही केलं. नंतर मग आम्हाला वरून आदेश आला पक्षाकडनं. ते पक्षाकडे गेले, एका मी नाव नाही घेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांना द्या. मग आम्ही त्यांना 9 दिवस दिलं. पण त्यांना आम्ही अटी घातल्या की तुमच्या गाड्या, एकाचीही गाडी, तो हिरो असो नाही तर छोटा माणूस असो, सगळ्यांच्या गाड्या या ब्रिजच्या खाली पार्किंगला जातील. दुसरी गोष्ट, तुमचा एकही बॉडीगार्ड, बाउन्सर, तुमची सिक्युरिटी आम्हाला पाहिजे ना. तुम्ही 100 सिक्युरिटी आणताय, आम्हाला नाही पाहिजे. ते सिक्युरिटीचे पैसे आमच्या मुलांना मिळाले, म्हणजे तो एक आम्ही फायदा करून दिला. त्याच्यानंतर तुम्हाला कुठचंही काय प्रॉब्लेम असेल तर तो आम्हाला सांगायचा. मग आम्ही त्यांना त्याप्रमाणे मदत केली. ही एक फार मोठी आम्हाला त्यांनी मदत केली होती. आणि मेन जेन्युइन बोलायचं म्हणजे नडियादवाल्यांनी शूटिंगला येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्यांनी आतमध्ये घेतलं. म्हणजे प्रत्येक माणसाला त्यांनी सांगितलं लांब ठेवा, पण मला ह्यांच्याकडनं माझ्या रिटेक होतो आहे की मी शूटिंग करताना काय होतं आहे ते मला पूर्ण बघायचं आहे. आणि त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस ते शूटिंग करायचे इथे चाललं होतं, अरे हे काय मेरा आहे ऐसा ऐसा. आणि ती जी ते बघतात ना, असे एक मिळतात, अरे म्हणजे घाबरतात जाऊ ना, ते असे मागून मागून येतात, अरे. आणि त्यावेळेस लोकांनी जी टाळ्या वाजवून दाद दिली, ही दाद त्याच्यासाठी एक सुवर्ण क्षण म्हणतात ना, की त्यांनी तेव्हाच सांगितलं की हा पिक्चर माझा सुपरहिट झाला. पण त्यांचा तो पिक्चर सुपरहिट न होता सुपरच्या डुपरच्या हिट झाला. त्यांच्यासाठी आम्ही त्यांचं अभिनंदन करतो की हा पिक्चर एक आम्ही आज पण तुम्ही बघायला गेलात तो पिक्चर तर आजही तो बघावासा वाटतो, हवासा वाटतो. आणि पण आता 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 हे सगळं संपणार आहे. आता एवढं तुम्ही आठवण सांगितली, इतके सिनेमे झाले, आता सगळं संपतंय. काय तुम्ही इतकी वर्ष राहिल्यावर काय वाटतंय? नाही म्हणजे आठवणी तर असणारच हो. आता खूप आमचं बालपण सगळं इथे गेलं आहे, त्याच्यामुळे आठवण तर असणारच आहे. आणि आठवणीबरोबर डेव्हलपमेंट तर पाहिजेच आहे ना. प्रत्येक माणसाला आपण पुढे 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 प्रगती करेल, ते प्रगतीचाच एक भाग आहे, डेव्हलपमेंटचाच भाग असं समजून ते काय आठवणीत फक्त ठेवावे लागणार. मोबाईलमध्ये आता बरीचशी सुविधा आहेत, ते आठवणी ठेवण्यासारख्या, तसे ठेवणार आहेत आठवणी. फक्त एवढंच की आमचा हा प्रोजेक्ट लवकर व्हावा. खूप वर्ष आम्ही वाट बघतो आहे. बरेचसे आमचे सहकारी, आमच्याबरोबर असणारे लोक आज स्वर्गवासी झाली. तर आमचं ह्याचं वय झालंच म्हणा, पण आमची खूप वर्ष वाट न बघता लवकरात लवकर हा प्रोजेक्ट व्हावा अशी आम्ही अपेक्षा करतो. अजून एक ताई, आता काय म्हणजे ते सगळं संपणार आहे, जाणार आहे, क्या लगता है अभी सब जाने वाला है सब? मेरे को ऐसा लगता है, देखो बिल्डर जो भी है, अगर आपको करना है तो हाँ बोल दो कि करना, आज कर रहे कल कर रहे, 6 महीने में 1 साल में 2 बार बोलता है, इस साल होगा इस साल होगा, तो वो क्या मतलब हम लोग को रिपेयरिंग करने को भी नहीं देता. आप एक बार बोल दो कि भाई रिपेयरिंग कर लो, इतने दिन तक नहीं तोड़ने वाले हैं, हम लोग को परेशानी होती है. वो चीज़ होनी चाहिए, तो वो चीज़ उनके अंदर नहीं. आज कर रहे कल कर रहे तो आदमी इतना खर्चा क्यों करेगा? पैसा किसी के पास फालतू तो नहीं है, किसी की फैमिली है किसी का नहीं. हमारा तो हस्बैंड भी नहीं है, तो मैं क्या बोलूँ, किधर से करूँगी खर्चा इतना? तो वो चीज़ उनको आजकल नहीं करना चाहिए. 1 साल दे दीजिए, इतने साल में मैं करेंगे, आप लोग देख लो क्या करना है, या हम लोग करते हो तो आप लोग खर्चा दीजिएगा. बाकी मुझे और कोई प्रॉब्लम नहीं है बिल्डर वाले से, सब कुछ उसका अच्छा है. ठीक आहे. त्यामुळं मी आता त्यांनी त्यांच्या अनेक गोष्टी सांगितल्या. लवकर प्रोजेक्ट व्हावा ही सुद्धा इच्छा आहे. आणि ही 150 वर्षाची चाळ आता नसणार आहे, जमीनदोस्त होणार आहे. पण आठवणी निश्चितच इथल्या लोकांच्या मनात आहे, त्यांच्या फक्त आठवणीमध्ये आहेत. आणि अनेक सिनेमांचं शूटिंग झाल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यातलाच महत्त्वाचा कल्ट सिनेमा म्हणून आपण म्हणू शकतो की फिर हेरा फेरी, त्याचंसुद्धा शूटिंग झालं. अशी ही एका अर्थाने ऐतिहासिक आणि फिल्मी चाळ आता जमीनदोस्त होणार आहे. कॅमेरा पर्सन आशिषसह मी राहुल, मुंबई तक.